दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा मेळावा शिल्लक होता। मुंबईमध्ये 4 मेळावे झाले, 4 जिल्ह्याचे 2 शिल्लक होते। आता मुंबई शहराचा पूर्णपणे मेळावा कार्यकर्त्यांचा झालेला आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा मेळावा झाला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी या कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या शिबिराचा निश्चितपणे उपयोग होऊ शकेल। पक्षाची संघटना मजबूतीनं उभी राहावी, कार्यकर्त्यांना बळ मिळावं, कार्यकर्त्यांच्या आपसातले मतभेद संपवावे आणि एकसंघ ताकदीनं काँग्रेस पक्ष पुढे जावा, याच भावनेतनं कार्यकर्त्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं। की सगळ्या कार्यकर्त्यांचं एकत्र वातावरण खूप चांगलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही इलेक्शनला सामोरं जात असताना महाविकास आघाडीचे प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी विजयी होईल याची आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि एकत्रपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज ऊर्जा त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे। आज दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईचा मेळावा हे दोन डिस्ट्रिक्टचे मेळावे आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय वर्षाताई गायकवाडने जे ठरवले होते आणि त्याच्यामध्ये आमचे ऑल इंडियाचे प्रभारी महाराष्ट्राचे प्रभारी ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय श्री रमेश चैनीतालाजी आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब आणि अमित देशमुख जी असा मोठे नेत्यांनी आज मार्गदर्शन केलं आहे आणि हे मार्गदर्शन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन स्फूर्ती, नवीन प्रोत्साहन आणि एक आज जोराने आम्ही जे 6 लोकसभाची सीटे आहेत महाविकास आघाडी आहेत त्याच्या सगळे पार्टीज जे आहे आमच्या संगती मिळून आम्ही ताकदीने लढू आणि 6 जागा आम्ही जिंकू असे आज एक नवीन आम्हाला हे दिले आहे, आदेश दिले आहे आणि ते आदेशानुसार कार्यकर्त्यांमध्ये नवीन स्फूर्ती आणि नवजीवन चेतना उत्पन्न झाली आहे। तर असा हे आजचा मेळावा होता, फार चांगला। आज हजारो की दृष्टीने कार्यकर्ता इथे उपस्थित होते आणि एक चांगला उत्साहामध्ये आणि माहोलमध्ये आजचा हे प्रोग्राम झाला आहे। एक नवीन चेतना, नवीन स्फूर्ती आज कार्यकर्त्यामध्ये उठली आहे। एवढे सांगून मी की पुढे जे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस जोमाने काम करेल असे सांगून माझे 2 शब्द संपत। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।